सर, माझ्याकडे एक अमाऊंट आहे, लमसम अमाऊंट, आणि मला ती इन्व्हेस्ट करायची. मला 7 ते 8 महिन्यानंतर ती पाहिजे. आणि आर-डी किंवा एफ-डी मध्ये मी विचार करतोय, पण तुमचं म्हणणं काय आहे मला ते सांगा. अच्छा. युजली ज्यावेळी आपल्याला लमसम असते ती आपल्याला काही महिन्यात लागणार आहे, त्यावेळी बरेचसे लोक एफडी किंवा आरडीला प्रेफरन्स देतात. परंतु मी तुम्हाला याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन सांगणार आहे. यामध्ये कसं असतं की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हा तुमचा प्रिन्सिपल देखील सेफ राहणार आहे आणि तुमचं इन्कम विच इज इंटरेस्ट ते देखील स्टेबल राहणार आहे. या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मार्केट व्हॉलॅटिलिटीमुळे तुमच्या प्रिन्सिपलला कुठलाच धोका तयार होत नाही. या कॅटेगरीला म्युच्युअल फंड्समध्ये आपण बोलतो आर्बिट्राज फंड. सो लक्षात घ्या, एफडीआरडीला जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुमचा जो टॅक्सेशन पार्ट असतो तो तुमच्या इन्कम मध्ये ऍड केला जातो आणि तुम्हाला त्याप्रमाणे टॅक्स पे करावा लागतो. पण या कॅटेगरीमध्ये आर्बिट्राज फंड मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळी तुम्हाला इक्विटी पोर्शनचा तुम्हाला टॅक्सेशन लागतं. सो याने काय होतं, तुम्हाला तुमचे लिक्विडिटी पण मिळते, प्रिन्सिपल सेफ देखील राहतं आणि तुमचं प्रिन्सिपल हे स्टेबल देखील राहतं. सो एफडी किंवा आरडी पेक्षा आर्बिट्राज कॅटेगरी कधीही बेस्ट.